श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, ऑलिव्ह रिडले या कासवांच्या संरक्षण संवर्धनासाठी वेळास इथं सुरू असलेल्या वेळास कासव महोत्सवाबद्दल संवर्धन तज्ज्ञ मोहन उपाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. पहिल्या भागात या कासवांचं निसर्गचक्रातलं स्थान आणि त्यांना वाचवण्याची गरज, त्यासाठी स्थानिकांनी वनविभागाच्या पुढाकारातून उचललेली पावलं आणि याबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशानं या कामाला दिलेलं वेळास कासव महोत्सवाचं स्वरूप तसंच त्याच्या रुंदावत असलेल्या कक्षा याबद्दल आपण बोललो होतो. या कासवांवर होत असलेलं संशोधन, या कासवांना बघायला जाताना पर्यटक म्हणून आपल्याकडून होणाऱ्या चुका आणि घ्यायची काळजी याबद्दल दुसऱ्या आणि शेवटच्या भागात जाणून घेऊया मोहन उपाध्ये यांच्याकडून. कूर्मजन्माचा कौतुक सोहळा. आपण आता वेळासबद्दल बोलतोच आहोत, पण हा कासव महोत्सव आणखी व्यापक होत जातोय. गुहागरला याच वर्षी सुरुवात झाली. अशी आणखी कुठली ठिकाणं आहेत जिथे हा होतो? आता हे समीकरण सांगायचं तर अगदीच म्हणजे गमतीचा भाग म्हणा किंवा दैवयोग म्हणा, हा 2006 वेळासमध्ये कासव महोत्सव सुरू झाला. एक उदाहरण म्हणून एक गाव रोल मॉडेल म्हणून समोर आलं. बरोबर. तिथे गावातल्या लोकांनी 2 नियमही केले की एक, गावात कुठलंही हॉटेल होणार नाही, अच्छा. कारण जिथे अशा पद्धतीने महोत्सव होतात तिथल्या गावाचं स्वरूप बदलतं आणि शहरीकरण होतं. बरोबर. त्याच्यामुळे गावात एकही हॉटेल करायचं नाही. आणि दुसरं, गावातल्यांना लक्षात आलं होतं की आमच्याकडून एक चूक झाली की आम्ही अंडी चोरून खाल्ली आहे. त्याच्यामुळे किनाऱ्यावरती पर्यटन वाढलं तर तिथपर्यंत जर रस्ता गेला तर त्यांचा जो नैसर्गिक अधिवास किंवा अंडी घालण्याची जागा आहे ती कुठेतरी नष्ट होईल. त्याच्यामुळे वेळासला आजही समुद्रावरती तिथे जायला रस्ता केलेला नाही. त्याच्यामुळे ह्या पद्धतीत लोकांनी ही गोष्ट केली. पण 2006 वेळासमध्ये महोत्सव सुरू झाला. 2016 आंजर्ले गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन आंजर्ल्यामध्ये महोत्सव केला. आणि आता 2026 गुहागरमध्ये कासव महोत्सव झाला. त्याच्यामुळे 2000 त्याच्या पुढे 6 जो आकडा आहे तो कदाचित काहीतरी महत्वाचा ठरतोय. 2006, 16 आणि 26. आपण आता हवामान बदलाबद्दल प्रचंड बोलतो की समुद्रातले अगदी करंट्स पासून ते आपल्याला किनाऱ्यांवर मिळणाऱ्या शंख शिंपल्यांपर्यंत सगळं कुठेतरी हवामान बदलामुळे अफेक्ट होत आहे. या कासवांच्या अंडी घालण्याच्या प्रमाणावर असेल किंवा त्यांच्या टाइम टेबल मध्ये याचे काही फरक जाणवत आहेत? नक्कीच जाणवलेत. सुरुवातीला म्हणजे जेव्हा मी ह्या क्षेत्रात सुरुवात केली कामाची, त्यावेळेला नोव्हेंबरमध्ये अंडी घालायला सुरुवात व्हायची आणि डिसेंबर आणि जानेवारी हा पीक सीझन असायचा. म्हणजे त्यावेळेला जास्तीत जास्त माद्या किनाऱ्यावरती अंडी घालायला यायची. गेल्या 4-5 वर्षामध्ये नोव्हेंबर महिना पूर्ण रिकामा जातोय. डिसेंबर मध्ये आपल्याला 15 ते 20 तारखेनंतर अंडी घालायला आलेली मादी कासव मिळते आणि जानेवारी फेब्रुवारी पीक सीझन झालाय. अच्छा. त्याच्यामुळे वातावरणीय बदलाचा कुठेतरी परिणाम हा दिसतोच आहे. पण मगाशी मी म्हटलं की गोपीनाथ काका जे आमच्या गावचे आहेत, म्हणजे मला ह्या क्षेत्रामध्ये 2 गुरु लाभलेत, गोपीनाथ महाडिक आणि भाऊ काटदरे. गोपीनाथ काकांकडनं मी अंडी शोधायची कशी, पिल्लं सोडायची कशी, अंडी स्थलांतरित केल्यानंतर खड्डा कसा करायचा हे सगळं शिकलो. ते ज्या वेळेला 4थीत होते, म्हणजे आता ते 86 वर्षाचे आहेत, ते जेव्हा 4थीत होते तिथपासून ते अंडी चोरायचे. पण त्यांनी त्यावेळेला एका मादीची 250 पर्यंत अंडी गोळा केलेली आहेत. आणि मी माझ्या कामाच्या अनुभवामध्ये 186 सगळ्यात जास्त अंडी गोळा केलेली आहेत. नाहीतर 80 ते 150 ह्याच ऍव्हरेज मध्ये अंडी मिळतात. पण तिथे हे लक्षात येत आहे की वातावरणीय बदलाचा कुठेतरी परिणाम त्यांच्या अंडी देण्याच्या क्षमतेवरती सुद्धा व्हायला लागलाय. अंडी संख्येने कमी मिळायला लागली आहेत आपल्याला. आणि तुम्ही म्हणालात तसं की एकीकडे संवर्धन आणि दुसरीकडे संशोधन हे पण सुरू आहे. आणि मला आठवतं आपल्या गप्पांमध्ये तुम्ही टॅगिंगचा उल्लेख केला होता. तर त्या टॅगिंग बद्दलही आम्हाला सांगा ना. त्यांची नावंही आणि ती फार गोड आणि फार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. वनविभागाकडून गेले 5 वर्ष सातत्याने वेगवेगळे प्रयोग ह्या कासवांच्या अभ्यासासाठी किंवा संशोधनासाठी केले जात आहेत, ज्याच्यात मॅनग्रोव्ह सेलचा मोठा पुढाकार आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदी टेम्परेचर मीटरचा वापर करून अभ्यास केला गेला की काय तापमानाला ह्या समुद्री कासवाची पिल्लं जन्म घेतात. कारण वाळूचं तापमान ह्या पिल्लांमध्ये नर जन्माला येईल का मादी हे ठरवतं. तर त्याच्यामुळे टेम्परेचर मीटर लावून त्याचा अभ्यास केला गेला की किती संख्येने नर, किती संख्येने मादी जन्माला येते. याच्यामध्ये साधारण 26 ते 28 डिग्रीच्या तापमानामध्ये नर जन्म घेतात आणि 29 ते 32 डिग्रीच्या तापमानामध्ये माद्या जन्माला घेतात. हा अभ्यास झाल्यानंतर 2020-21 आणि 21-22 मध्ये एकूण 7 मादी कासवांच्या पाठीवरती सॅटेलाइट ट्रान्समीटर नावाचं मशीन बसवलं. ह्या उपक्रमामध्ये केंद्र सरकारची वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांचा महत्वाचा भाग होता.
आणि त्यांनी आपल्या वनविभागाबरोबर कांदळवन कक्षाबरोबर एक करार करून इथे 7 मादी कासवांना टॅग लावला. अच्छा. महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारताच्या पश्चिम किनारपट्टीला हा पहिल्यांदा उपक्रम होणार होता. त्याच्यामुळे जी कासव आपण वेळासला टॅग लावलं तिचं नाव आपण प्रथमा असं ठेवलं. अच्छा. फक्त आपलं दुर्दैव थोडंसं असं म्हणायचं की हे मशीन जे बसवलंय ते हा. 2 वर्ष बॅटरी बॅकअप देतं. पण पहिल्या 5 माद्यांना जेव्हा आपण टॅग लावले त्या वर्षीची 5ही मशीन दुर्दैवाने आपली 3 महिन्यात फक्त बॅटरी उतरल्यामुळे बंद झाली आणि 3च महिने आपला अभ्यास झाला. पण त्यातली वेळासला पहिल्यांदा झाली म्हणून तिचं नाव प्रथमा ठेवलं. ती गुजरात बॉर्डर पर्यंत जाऊन शेवटचा सिग्नल कर्नाटकमध्ये मिळाला. अच्छा. त्याच रात्री आपल्याला अंजरल्यामध्ये दुसरी मादी मिळाली. तिथल्या एका देवीचा उत्सव होता. त्या देवीचं नाव सावणेकरीण असं होतं. म्हणून त्या नावाने म्हणून त्या मादीचं नाव आपण सावनी असं ठेवलं. तिने मात्र आपल्यासाठी एक चांगलं उदाहरण समोर ठेवलं. तिने 30व्या दिवशी केळशीमध्ये येऊन परत अंडी घातलेली आहेत. त्याच्यामुळे आपल्याला एक पुरावा मिळालाय की एक मादी एकाच सीझन मध्ये 2 वेळेला सुद्धा अंडी देऊ शकते. बरोबर. तिचाही शेवटचा सिग्नल कर्नाटकमध्येच मिळालाय. त्याच्यानंतर 3 माद्या गुहागरमध्ये टॅग केल्या गेल्या. तिसरीचं नाव वन विभागाने वनश्री असं ठेवलं. तिचाही शेवटचा सिग्नल कर्नाटकमध्येच मिळाला. चौथी मादी ज्या वेळेला पाण्यातनं अंडी द्यायला बाहेर आली तेव्हा तिचा जो पाण्यावरनं बाहेर येण्याचा ट्रॅक किंवा जो ट्रेल किंवा मराठी भाषेमध्ये त्याला माग असं म्हटलं जातं, तर त्याच्यावरती आम्हाला 1 रुपयाचं नाणं मिळालं. त्याच्यामुळे ती लक्ष्मीच्या पावलांनी आली म्हणून तिचं नाव लक्ष्मी ठेवलं. दुर्दैवाने ही लक्ष्मी 15 दिवसांनी ट्रॉलर नेट मध्ये अडकून मेली. त्याच्यामुळे तिचा सिग्नल आपल्याला पुढचा काही मिळू शकला नाही. 5व्या मादीचं नाव आपल्याला गुहागरमध्ये ठेवायचं होतं पण आपल्याला नाव काही सुचत नव्हतं कारण गुहागरला व्याडेश्वर देवस्थान आहे. आता पुरुषाचं नाव बाईला ठेवता येत नाही. त्याच्यामुळे मादी कासवाचं नाव काय ठेवायचं तर स्थानिकांना सुचवलं गेलं की तुम्ही नाव सुचवा. स्थानिकांनी आपल्याला सुचवलं की तिथे रेवा नावाची नदी वाहते म्हणून मग 5व्या मादीचं नाव रेवा असं ठेवलं. आणि तिचाही प्रवास जो झाला तो कर्नाटक पर्यंतच झाला. त्याच्यानंतरच्या वर्षाला 2 मादी कासवांच्या पाठीवरती अजून अशी मशीन्स बसवली गेली. गुहागरच्या केंद्रस्थानी 1 मादी मिळाली म्हणून तिचं नाव गुहा असं ठेवलं. या वेळेला ती मशीन 5 महिने चालली होती. पण याच्यामध्ये केरळ पर्यंत आपल्याला शेवटचा सिग्नल मिळाला गुहाचा. आणि गुहागरमध्ये बाग गुहागर म्हणून एक भाग आहे. तिथे 1 मादी आपल्याला कासव अंडी घालताना मिळालं. अंडी घालून झाल्यानंतर तिला आपण कस्टडीमध्ये घेऊन हे मशीन बसवतो. तिचा मात्र प्रवास आपल्यासाठी खूपच अविस्मरणीय ठरला. तिने 5 महिन्यामध्ये 3500 किलोमीटरचा प्रवास करून श्रीलंकेला प्रदक्षिणा घालून ती भारताच्या पूर्व किनारपट्टीला ओरिसापर्यंत पोहोच गेली. आणि जशी ती तिथनं परत निघतच होती मशीनची बॅटरी उतरल्यामुळे तिचा पुढचा अभ्यास होऊ शकला. पण भारतामधला एक पहिला अनुभव आपल्याकडे आलेला आहे की 8वं मशीन डहाणूमध्ये 19 नोव्हेंबर 2025 ला बसवलं गेलं. आत्ताच म्हणजे हो. आणि तिथे ही पहिली कासव अशासाठी की अजूनपर्यंत ज्या कासवांच्या पाठीवरती ही मशीन बसवली आहे ती अंडी घालून झाल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्याच्यावरती ही मशीन बसवली गेली. परंतु डहाणूला एक आपलं रेस्क्यू सेंटर आहे. तर तिथे जाळ्यामध्ये अडकलेली ही कासव मिळाली होती. पूर्ण उपचार करून तिथल्या अधिकाऱ्यांनी म्हणजे जे डॉक्टर आहेत प्राण्यांचे त्यांनी तिला बरं केलं आणि त्यानंतर तिच्यावरती हे मशीन बसवायचं ठरलं आणि तिला मशीन बसवल्यानंतर तिचं नाव ठेवण्यात आलं धवल लक्ष्मी. धवल नावाचा आपलाच एक सहकारी होता जो आता दुर्दैवाने आपल्यामध्ये नाहीये. तर त्याच्या नावाने म्हणून धवल आणि महालक्ष्मी हे डहाणू मधलं मोठं एक देवीचं स्थान आहे म्हणून लक्ष्मी म्हणून धवल लक्ष्मी नावाने तिला सोडलं. आणि जसं पाण्यात सोडलं तिला 19 तारखेला त्याच्यानंतरचा प्रवास म्हणजे अजूनही तिचं मशीन चालू आहे आणि ती ओमान पर्यंत जाऊन तिथून ती आता परत आली आहे आणि आता सध्या ती गुजरातच्या दिशेला परत पोहत येते. असे एक तिचे 2 दिवसापूर्वीचे सिग्नल आहे आणि अजूनपर्यंत तिचा 2000 किलोमीटरचा प्रवास नोंदवला गेला. पण मग हे टॅग्स इतरही माद्यांना लावण्याचे काही प्लॅन्स आहेत आणि विशेषतः पिल्लांना लावण्याचे काही आहेत का? कारण तुम्ही म्हणालात की ती जी मादी असेल त्या पिल्लांपैकी ती ज्या किनाऱ्यावर आपला जन्म झालाय तो किनारा लक्षात ठेवून तिथे अंडी द्यायला परत येऊ शकते. भविष्यामध्ये वनविभागाकडून असे टॅग लावण्याचे उपक्रम नक्कीच होतील आणि पिल्लांना टॅग लावणं हे तसं बघितलं तर खूप खर्चिक आणि खूप जोखमीचं असतं. कारण जी काही माहिती आम्ही ऐकलेली आहे तर ते अगदी छोटे तांदूळाच्या दाण्यासारखे टॅग असतात जे त्यांच्या बॉडीमध्ये इन्सर्ट केले जातात. तर त्याच्यामुळे आपल्याला तेवढे एक्सपर्ट वेटरनरी डॉक्टर आणि तेवढा निधी असणं गरजेचं आहे आणि मुळात तेवढ्या संख्येने पिल्लही आपल्या इथे असली पाहिजे. आपण परत कासव महोत्सवाकडे येऊया. हे जे येणारे पर्यटक आहेत वीकेंडला प्रचंड गर्दी असते तर ती जी गर्दी होते त्याच्यामुळे जो हल्लागुल्ला होतो जे आवाज होतात त्या सगळ्याचा परिणाम त्या कासवाच्या पिल्लांवर काही होतो? बघण्यात तरी आजपर्यंत असं कधी आलेलं नाही. कारण आपण म्हणतो तसं ते मस्त मौला असतात की लहान पिल्लं आल्यानंतर आम्ही खूप वेळेला बघितलंय जेव्हा टोपली त्या हॅचरीमध्ये उचलली जाते आणि पिल्लं दिसतात लोक मोठ्याने आनंदाने ओरडतात. तर तिथे त्यांच्या हालचालीमध्ये काहीच वेगळा परिणाम किंवा तसं लक्षण दिसून येत नाही. जेव्हा ती पिल्लं आपण पाण्याजवळ ठेवतो
आणि ती पाण्यापर्यंतचा प्रवास करतात, जेव्हा ते पहिल्यांदा लाटेशी संपर्कात येतात तेव्हा परत एकदा लोकांचा आवाज येतो. पण तेव्हा सुद्धा त्या पिल्लांचं लक्ष विचलित होणं किंवा त्यांनी त्यांची चालण्याची डायरेक्शन बदलणं ह्या गोष्टी कुठेही दिसलेल्या नाही. आणि मुळात वनविभागाचा हा उपक्रम आहे आणि समुद्री कासव हे अतिसंरक्षित प्रजातींमध्ये 1972च्या कायद्याअंतर्गत संरक्षित केलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे ही पिल्लं जरी बघायची असतील तरी ती एका ठराविक अंतरावरनं बघायला लागतात. बरोबर. त्याच्यामुळे कोणालाही त्या पिल्लाच्या जवळ जाऊन बघायला परवानगीच नाहीये. त्याच्यामुळे ती पिल्लं सुरक्षितरित्या पाण्यात जातात आणि कुठलाही त्रास त्यांना होत नाही. तुम्ही आता उल्लेख केलाच आहे, त्याला जोडून प्रश्न विचारते की पर्यटक म्हटल्यानंतर ते मजा करूया या झोनमध्ये आलेले असतात. तर एस्पेशली जेव्हा आपण अशा एखाद्या संवेदनशील ठिकाणी येतो, काही डोंट्स आहेत का आपल्याकडे की या गोष्टी अजिबात करायच्या नाहीत? नक्कीच आहेत. एक म्हणजे जो मादी कासवांचा विणीचा हंगाम आहे अंडी घालण्याचा, त्यावेळेला रात्रीच्या वेळेला किनाऱ्यावरती कोणीही फिरू नये. कारण किनारे हे आपल्याला माहिती नसतात. त्याच्यामुळे बॅटरी किंवा काही वेळेला रात्रीच्या वेळेला किनाऱ्यावरती शेकोट्या करून बसलं जातं. हे किनारे त्यांचे घर आहेत. त्याच्यामुळे अशा प्रकारचं कुठेही तिला त्रास झाला किंवा डिस्टर्बन्स झाला तर त्यांच्यामध्ये पालकत्व नसल्यामुळे मादी अंडी न घालता निघून जातात. त्याच्यामुळे त्यांच्या विणीच्या हंगामाला किनाऱ्यावरती कोणीही फिरू नये. आपली जी नेमलेली माणसं असतात तीच त्यावेळेला गस्त घालतात. त्याच्यामुळे त्यांच्याशी सुद्धा वादविवाद करू नयेत की तुम्ही फिरताय मग आम्ही का नाही फिरायचं. बरोबर. दुसरी महत्वाची गोष्ट, किनाऱ्यावरती जाताना आपला कचरा आपण आपल्या बरोबर घेऊन येतोय ना याची खात्री करावी. कारण हा कचरा सुद्धा जर किनाऱ्यावर तसाच राहिला आणि मादी कासवाला खड्डा करत असताना असं वाळूमध्ये सुद्धा जर कचरा लागला तर ती अंडी न देता जाते. म्हणजे तिचं मातृत्व तिथे दिसून येतं की जोपर्यंत खड्डा तिला साफ मिळत नाही ती तिथे अंडीच घालत नाही. बरोबर. त्याहूनही महत्वाचं अजून एक असं असतं की किनाऱ्यावरती लोक हल्ली ब्लूटूथचे मोठे स्पीकर घेऊन गाणी वाजवतात. अशा वेळेला सुद्धा मादी कासव जर असेल तर ती अंडी न घालता जाते. किंवा हल्ली आपण म्हणतो ना की इंस्टाग्रामचं एक ट्रेंड चाललेले असतात की रील करायची आहे बरोबर. किंवा सेल्फी काढायचा आहे, तर असं कासव पाण्यातनं बाहेर येताना दिसलं तर लोक धावत जाऊन तिच्याबरोबर एखादा फोटो काढायला बघतात. पण असं जाताना जेव्हा आपण चालतो त्यावेळेला आपल्या चालण्याच्या व्हायब्रेशन वरनं तिला कळतं की इथे कोणीतरी आहे आणि त्याच्यामुळे ती घाबरून अंडी न देता परत जाते. पण असं जर 2-3 वेळेला तिच्याबरोबर झालं की वेगवेगळ्या किनाऱ्यांवरती अशी त्रासली तर तिच्याकडे 2च ऑप्शन राहतात. एक, ती जाऊन पाण्यामध्ये अंडी सोडून देते, नाहीतर ती पाण्यामध्ये जाऊन मरते. त्याच्यामुळे स्थानिकांनी आणि पर्यटकांनी सगळ्यात महत्वाची बाब हीच लक्षात ठेवायची आहे की समुद्रातलं कासव जिथे जन्म घेतं तिथेच 15-20 वर्षांनी परत येतं. म्हणजेच ती इथली कोकणातली माहेरवाशिणी आहे. माहेरवाशिणीला तिच्या पुढच्या पिढीला जन्माला घालायचं जर असेल तर आपले किनारे समृद्ध ठेवायला हवेत, शांत ठेवायला हवेत आणि एक सजग नागरिक म्हणून किंवा माणूस म्हणून आपण किमान ह्या मुक्या प्राण्यांना अशा पद्धतीने मदत करू शकतो. हे नक्की लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून दादा शेवटचा प्रश्न विचारते की आता 6चा आकडा काहीतरी त्याच्यामध्ये आहे असं आता तुम्ही म्हणालात, तर या महोत्सवाचं भविष्य तुम्हाला कसं दिसतं? महोत्सव चांगल्या पद्धतीने जर केला गेला तर त्याच्यात नक्कीच यश चांगलं आहे. म्हणजे आपण महोत्सव करण्यामागचा जो उद्देश म्हटलं की आलेल्या पर्यटकांना ह्या समुद्री कासवाबद्दलची संपूर्ण माहिती आणि जे संशोधनात्मक उपक्रम वनविभाग कांदळवन कक्षाकडनं केले गेले त्याची माहिती देणं. बरोबर. तर खात्री आहे आम्हाला की भविष्यामध्ये समुद्र किनाऱ्यावरती कुठलेही बोर्ड लावायची गरज नाही की किनाऱ्यावर तुम्ही काय करायला हवं आणि काय करायला नको. त्याच्यामुळे असे महोत्सव स्थानिक लोकांनी सहभाग घेऊन अजून वाढवले पाहिजेत. पण त्याच्यात स्थानिकांचा सहभाग खूप महत्वाचा आहे. कारण पर्यटक 4 दिवसासाठी येतो. स्थानिक माणसाला आपलं गाव, आपला किनारा राखायचा असतो. तिथली जैवविविधता जर त्यांनी राखली तर भविष्यामध्ये त्यांना उत्पन्नाचा एक स्रोतही तयार होतो. आपली जैवविविधता टिकते आणि पर्यटन चांगल्या पद्धतीने होतं आणि त्याच्यातनं गावाचं नाव खूप मोठं होतं. जसं कासवांचं गाव म्हणून आज वेळास ओळखलं जातं. तर त्याच्यामुळे पर्यटन करण्यासाठी असे कासव महोत्सव योग्य पद्धतीने जर केले तर ते नक्कीच भविष्यात फायद्याचे ठरतील. श्रोते हो, आपल्या किनारपट्टीला निसर्गानं दिलेलं हे अमोल लेणं जपायचं काम वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पातळ्यांवर अखंड सुरू आहे. गरज आहे ती आपण जागरूक पर्यटक म्हणून याला हातभार लावायची आणि या कासवांचं घर स्वच्छ, सुरक्षित आणि शांत ठेवण्यात आपलं योगदान देण्याची. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन, समन्वय आणि मुलाखत अंकिता आपटे आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर.